नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्त्वाच्या योजनेबद्दल. ही योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. बरं, मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ज्येष्ठांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात ते समजून घेऊया. मग ही वयोश्री योजना नक्की काय आहे, कोणाला याचा फायदा होऊ शकतो, अर्ज कसा करायचा आणि आत्तापर्यंत या योजनेची प्रगती कशी झालीये हे सगळं आपण पाहूया. तर सगळ्यात आधी ही योजना आणण्याची गरजच का पडली हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येचा विचार करावा लागेल. आणि हा आकडा आहे तब्बल 1.5 कोटी. हो, महाराष्ट्रात 65 किंवा त्याहून जास्त वय असलेले अंदाजे 1.5 कोटी नागरिक आहेत. म्हणजे विचार करा, राज्याच्या एकूण लोकसंख्येचे जवळपास 10 ते 12%. आता होतं काय की वाढत्या वयानुसार अनेकांना काही ना काही शारीरिक त्रास सुरू होतो. चालण्या फिरण्यापासून ते ऐकण्यापर्यंत अनेक अडचणी येतात आणि याच गोष्टीमुळे त्यांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम होतो. हीच गोष्ट शासनाच्या लक्षात आली. मग प्रश्न हा आहे की या मोठ्या आव्हानावर सरकारनं काय उपाय शोधला? तर याचं उत्तर आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. ही योजना 6 फेब्रुवारी 2024ला अधिकृतरित्या मंजूर झाली. या योजनेचा मुख्य उद्देश काय? तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं आयुष्य अधिक सन्मानाने आणि कुणावरही अवलंबून न राहता जगता यावं यासाठी मदत करणं. या योजनेतून पात्र व्यक्तीला 3,000 रुपयांचं एक वेळचं अनुदान मिळतं आणि हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याला आपण डीबीटी म्हणतो, त्याद्वारे. आता या 3,000 रुपयांचा वापर कुठे करता येतो? तर एकतर त्यांना आवश्यक असणारी सहाय्यक उपकरणं खरेदी करण्यासाठी किंवा मग मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र किंवा मनशक्ती प्रशिक्षण केंद्रांमध्ये सहभागी होऊन आपलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी. या उपकरणांमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, जसं की व्हीलचेअर, कानाचं मशीन, चालण्यासाठी वॉकर, चष्मा, अशा अनेक गोष्टी ज्यामुळे त्यांचं रोजचं आयुष्य खूप सोपं होऊ शकतं. ठीक आहे, योजना तर चांगली आहे, पण मग याचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो? म्हणजे ह्यासाठी पात्र कोण आहे? चला, तेच आता पाहूया. यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत. पहिलं म्हणजे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 65 वर्ष किंवा त्याहून जास्त असायला हवं. दुसरं, ते महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. तिसरं, त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असावं. आणि हो, एक खास गोष्ट म्हणजे एकूण लाभार्थ्यांपैकी 30% या महिला असतील. या सगळ्या अटींमागे उद्देश हाच आहे की मदत खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावी. आता पुढचा साहजिक प्रश्न येतो तो कागदपत्रांचा. अर्ज करायचा म्हणजे नक्की कोणती कागदपत्रं लागतील? तर इथे कागदपत्रांची यादी तशी खूप सोपी ठेवली आहे. तुमचं आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, बँकेच्या पासबुकची एक फोटोकॉपी, 2 पासपोर्ट साईज फोटो आणि एक स्वघोषणापत्र, बस एवढंच. बरं, पात्रता कळली, कागदपत्र समजली, पण अर्ज केल्यापासून पैसे मिळेपर्यंतची प्रक्रिया नेमकी कशी असते? ही प्रोसेस काही टप्प्यांमध्ये होते. आधी अर्ज आणि कागदपत्र जमा करायची, मग वेगवेगळ्या समित्यांकडून त्याची पडताळणी होते. एकदा यादी अंतिम झाली की पैसे थेट तुमच्या खात्यात येतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. पैसे मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत तुम्ही जे काही उपकरण विकत घेतला आहे त्याचा पुरावा तुम्हाला सादर करावा लागतो. आणि ही सगळी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी एक प्रशासकीय रचनासुद्धा आहे. महानगरपालिका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर यासाठी खास समित्या नेमलेल्या आहेत, ज्या पडताळणी आणि अंमलबजावणीचं काम पाहतात. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत नेमकं काय काम झालंय, आकडे काय सांगतात ते पाहू. या योजनेचा प्रवास पाहिला तर फेब्रुवारी 2024 मध्ये योजनेला मंजुरी मिळाली. ऑगस्ट 2024 पर्यंत योजनेसाठी एक वेगळं बँक खातं उघडण्यात आलं आणि एप्रिल 2025 मध्ये लाभार्थ्यांना पैसे वाटपाचा पहिला मोठा टप्पा पूर्ण झाला. आता अर्जांचा आकडा बघा. 7 एप्रिल 2025 पर्यंत महाराष्ट्राच्या सगळ्या 36 जिल्ह्यांमधून तब्बल 20,76,830 अर्ज आले होते. आणि ह्या 20 लाखांपेक्षा जास्त अर्जांपैकी 5,12,113 लाभार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण होऊन त्यांना प्रत्येकी 3,000 रुपये मिळाले. म्हणजे हे आकडे आपल्याला 2 गोष्टी सांगतात. एक म्हणजे या योजनेची गरज किती मोठ्या प्रमाणात आहे आणि दुसरं म्हणजे
आतापर्यंत अनेकांना मदत मिळाली असली तरी अजूनही एक मोठा टप्पा गाठायचा बाकी आहे. आणि ह्या कामासाठी सरकारनं किती खर्च केलाय? तर एप्रिल 2025 पर्यंत एकूण 153.63 कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ही एक खूप मोठी रक्कम आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की या योजनेची व्याप्ती प्रचंड आहे आणि यात खूप मोठी क्षमता आहे. पण त्याच वेळी जवळपास 15 लाख अर्ज अजूनही प्रक्रियेत आहेत. त्यामुळे पुढचं मोठं आव्हान हेच आहे की ही प्रक्रिया अधिक वेगवान कशी करता येईल, जेणेकरून प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकापर्यंत ही मदत लवकरात लवकर पोहोचेल.